आता तुम्ही खासदार झालेलात आहात, बिनविरोध झालेला आहात. हा सगळा जो काही अनुभव आहे, नाव निश्चित झाल्यापासून ते आजपर्यंतचा नेमका काय आहे? आपण आता बोलताना उल्लेख केलात श्रीमंत, अतिश्रीमंत, गर्भश्रीमंत. गर्भश्रीमंत. मला खरं तर आज आपल्या माध्यमातून धन्यवाद द्यायचे आहेत एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारख्या नेतृत्वाचे, की ज्यांनी पैशाच्या श्रीमंतीपेक्षा विचाराची श्रीमंती, शिक्षणाची श्रीमंती, कष्टाची श्रीमंती आणि संघर्षाची श्रीमंती कदाचित महत्त्वाची मानली. ते स्वतःही अशाच एका कष्टकरी परिवारातून आले. ते स्वतः एक शेतकरी पुत्र आहे. त्यांच्या पत्नीनं, त्यांच्या आईनं कदाचित जो संघर्ष केला, तो त्यांनी जो डोळ्यासमोर पाहिला, तोच संघर्ष कदाचित या लाडक्या बहिणींच्यामध्येही त्यांना दिसला. म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणींना ओवाळणी दिली, आज त्याच पद्धतीनं लाडक्या बहिणी फक्त आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ नयेत, तर राजकारणात सुद्धा लाडक्या बहिणींचा आवाज बुलंद झाला पाहिजे, हेच कदाचित त्यांना वाटलं असेल. म्हणून त्यांनी माझ्यासारख्या खूप सर्वसामान्य परिस्थितीतून येणाऱ्या, की जिचं सगळं आयुष्य हे झगडण्यामध्ये गेलंय, लढण्यामध्ये गेलंय, जी मुलगी कायम कधी गरिबीशी लढली आहे, कधी अज्ञानाशी लढली आहे, कधी अंधाराशी लढली आहे, ज्या मुलीनं घरात जागा नसताना एका मठाच्या कट्ट्यावर पिंपळाच्या झाडाखाली बसून अभ्यास केलाय, पण ती कायम मेरिटमध्ये आली आहे, जिचे आईबाप गरीब आहेत, परंतु गरिबी आहे म्हणून न लाजता तिच्या आईबापांनी तिला कायम लढण्याचे संस्कार दिले. मला वाटतं ह्या सगळ्या संघर्षाचा सन्मान करण्याचं काम या राज्यसभेच्या उमेदवारीमधून झालंय. आपण म्हणलात त्या पद्धतीनं अनेक नावं चर्चेत होती, परंतु मी सुद्धा पूर्णतः अनभिज्ञ होते की मला राज्यसभेची खासदारकी मिळणार आहे. जेव्हा आदरणीय साहेबांनी मला बोलवलं तेव्हा ते म्हणाले की ताई, एक केंद्राची कमिटी आहे आणि त्या कमिटीसाठी मी तुमचा विचार करतोय. तेव्हा मी तर म्हणाले की साहेब, तुम्ही प्रवक्ता म्हणून एवढी मोठी जबाबदारी मला दिलीत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये बोलणं हा अत्यंत महत्त्वाचा सन्मान समजला जातो, तो तुम्ही मला दिलात. आता तुम्ही काही द्या किंवा देऊ नका, मी आयुष्यभर तुमच्यासाठी आणि शिवसेनेसाठीच काम करणार. तर एका कमिटीसाठी म्हणून त्यांनी मला कागदपत्र तयार करायला लावली. पण शेवटच्या दिवशी अर्ज भरायला काही तास शिल्लक असताना आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तरुण तडफदार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी मला ज्या क्षणी सांगितलं की ताई, आपण तुमचा फॉर्म हा राज्यसभेसाठी भरतोय आणि शिवसेनेकडून तुम्ही राज्यसभेवर जाणार आहात, तो प्रचंड भावनिक करणारा क्षण होता. प्रचंड म्हणजे एकाच वेळेला आनंद आणि त्याच वेळेला आत्तापर्यंतच्या आयुष्यातला सगळ्या संघर्षाचा पट एका क्षणात नजरेसमोरून सरकून गेला. ज्या मुलीनं कधी कुठल्याच पदाची अपेक्षा केली नव्हती, शिवसेनेतल्या या संपूर्ण प्रवासात कधीच मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मला अमुक पद द्या, तमुक पद द्या हे कधीच मागायला गेले नाही. पण मला वाटतं की हो, अजून माणुसकी जिवंत आहे, अजून कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वरती लक्ष ठेवणारे एकनाथ शिंदे साहेबांच्या सारखे नेते आहेत. त्यामुळं मी गहिवरून म्हणाले की देवाला सुद्धा नवस करावा लागतो, पण नवस न करता पावणारा देव माणूस म्हणजे एकनाथ शिंदे.